आज सकाळी कडाक्याची थंडी व मनावर नसलेला ताबा, थोडक्यात आळस. मग काय, रात्री फेरी मारायला बाहेर पडले. साधारण 8 वाजता. बरेचसे पक्षी हल्ली लवकरच घरट्यात परत जातात ना, पण काही असतात माझ्यासारखे, स्पेशली कावळे. मी एकटी भोगून बहुतेक मला साथ देत असावेत. शांतपणे 4 राऊंड झाल्या. आता हळूहळू अंधाराचे साम्राज्य पसरायला लागलेच होते. मी पण विचार केला, बास, आज पुरे, इतकंच बास. तेवढ्यात शुकशुक असा आवाज आल्याचा भास झाला. आपोआपच मी मागे वळून काहीसे घाबरून मागे बघितले. अंधारामध्ये मला फक्त सावली दिसली. घाबरू नकोस ग, मीच तुझा सखा. आता परतीच्या प्रवासाची वेळ झाली म्हणून तुला निरोप द्यायला आलोय ग. हळूच कानावर शब्द पडले. मला बाय नाही करणार का? विसरलीस का कंटाळलीस? मी तुलाही इतरांसारखा नकोसा झालो आहे का? मी लगेच उतरले. अरे वा, असं कसं होईल? ओळखलं मी तुला. अरे तू तर माझा काय आहेस ते मी वर्णनच करू शकत नाही. तूच माझा चंद्र, सूर्य, तारे, वारे, आकाश, सागर, सारं सारं तर माझं तूच तर आहेस. तू व त्यानेच तर माझ्या जगण्याला अर्थ दिला. त्याने जाता जाता एक दान पदरी टाकले व नवीन दान तुला माझा सखा घेऊन येतो असे सांगत हसत हसत बाय बाय केले. त्याने मलाच नाही तर पूर्ण भारताला कित्येक गोष्टी, अशक्य गोष्टी शक्य करून दिल्या. त्याच्याच कारकिर्दीत तर अयोध्या नगरीमध्ये पुरुषोत्तम पुरुषाची प्रतिष्ठापना होणार असल्याची आकाशवाणी झाली. गरिबांना, शेतकऱ्यांना कितीतरी योजना आखल्या गेल्या आणि भारताच्या मुकुटामध्ये अमोल हिरा बसवला गेला की जे चंद्रयान भारताची शान. अयोध्या, नवीन विमानतळ, कितीतरी अप्रतिम गोष्टी उदयास आल्या व त्यानेच तर तुला आणवले. त्याने मला नवीन घर दिले. त्यानेच तर माझ्या जगण्याला रंगवलं, सजवलं. कोणी काही म्हणो ना, माझ्या आयुष्यात तो शीतल वाऱ्याची झुळूक घेऊन आला. हे माझ्या सख्या, तुला बाय बाय करताना मला जरी दुःख होत असलं तरी तू जे काही मला दिलं आहेस ना, ते मी या जन्मात विसरू शकत नाही. तुझ्या काळात माझी सर्व स्वप्ने पूर्ण झाली. तृप्ततेचा प्याला काठोकाठ तूच तर भरलास ना. तुझे जाणे अनिवार्य आहे, पण तुझे माझ्या मनातील घर मात्र कायम अबाधितच राहील. अरे मला माहिती आहे की तू आता परत कधीही येणार नाहीस. या जन्मी तर नाहीच नाही. हीच आपली शेवटची भेट असणार. पण खरं सांगू, माझ्या मनातून तू कधीच ढळणार नाहीस. तू ध्रुव ताऱ्यासारखा अढळ राहशील. तू माणसाला मनावर, शरीरावर बंधन घालायला शिकवलेस. ऱ्हास होणाऱ्या आपल्या उदात्त संस्कृतीवर पडलेली धूळ बाजूला करण्यास, हिंदू धर्मांची जागृती करण्यास शिकवलेस. आता येणाऱ्या तुझ्या मित्राला सांग की नवीन आशा, नवीन दिशा, नवीन स्वप्न, नव्या भराऱ्या, नवनवीन प्रगतीचा, नवनवीन दालने, उल्हासाचा अभीर गुलाल उधळत भरभराट घेऊन ये. अतिशय जड अंतःकरणाने मी तुला निरोप देते. बाय बाय करतानाच मी अडखळले व भानावर आले. भानावर आल्यावरही मी मनापासून त्याला साथ घातली, पण तो दृष्टीआड होत होता. माझा नवा स्नेही मला म्हणत होता, अगं 22 जानेवारीला तुला नवीन वास्तूमध्ये दीपोत्सव कर बरं का. सडा रांगोळी कर, शुचिर्भूत होऊन त्या पुरुषोत्तमाची पूजा कर, पंचपक्वान्नाचा नैवेद्य दाखव, आनंद उत्सव साजरा कर. मी येतोय ना. पंतप्रधान श्री मोदीजी व अनेक महोदयांनी भारतीयवासियांना समाजशास्त्राचे धडे शिकवले. आता मी परत येतोय नीतिशास्त्र शिकवायला, प्रत्यक्ष पुरुषोत्तम पुरुष श्री रामजींना घेऊन. मग लागणार ना तयारीला. एका डोळ्यात निरोप देण्याघेण्याचे आसू होते, तर दुसऱ्या डोळ्यात नवीन मित्राच्या आगमनाच्या स्वागताचे. दोघांची ताकद अजमावणारी मी मनोमन त्यांना नमस्कार करतच घरी आले उद्याची तयारी करायला.